मस्त अशा मार्केटमधून रसरशीत वांगी आणली होती मोठी. दरवेळेस मार्केटमध्ये पर्पल कलरची जी वांगी येतात ना, ते भरीतसाठी आणलं तर ना गॅसवर ठेवलं की त्यातून थोडंसं पाणी टपकायला लागतं. तर त्याचं भरीत एवढं मला फारसं आवडत नाही, पण अशा वांग्यांचं भरीत ना भरपूर मला आवडतं आणि खूप छान होतं. आणि आमच्या सोलापूरच्या भागात ना वांग्याचं भरीत वांगं फक्त गॅसवरती किंवा चुलीवरती भाजून मस्त घेतात असं, आणि त्याच्यावरती कच्चाच लसूण, कांदा आणि किंवा चटणी वगैरे टाकून असं भरीत खातात. पण मला तसं भरीत काय आवडत नाही. मला मसाला भरीत केलेलं आवडतं आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते. मस्त असे खरपूस भाजून घेतले वांगे गॅसवरतीच. मी त्याला तेल वगैरे काय लावत बसले नाही. असंच मी गॅसवरती त्यांना मधून कट केलं आणि भाजून घेतले पहिल्यांदा. छान असे सगळीकडून मस्त भाजून घेतले आणि त्याच्यावरची आता मी त्याची साल काढते. लहानपणापासूनच मला वांगी हा प्रकार भाजीतला ना भरपूर आवडतो. वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी, वांग्याची सुक्की भाजी म्हणा, मला वांग्याचे सगळे प्रकार आवडतात. पण आहोंना अजिबात वांगं आवडत नाही. पण थँक गॉड मल्हार माझ्यासारखा झालेला आहे. मल्हारला वांगं भरपूर आवडतं, म्हणून आमच्या दोघांसाठी ना मी कधीतरी वांग्याची भाजी करतेच. तर चला आता तुमच्यासोबत मसाला भरीत वांग्याची रेसिपी शेअर करते. तर मी वांग्याची साल वगैरे काढून घेतली, हे तुम्ही पाहिलंच. तर आता कढईमध्ये मी थोडं तेल टाकलं, त्याला जिरे मोहरी छान असे तडतडून घेतले. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आणि मस्त 10-12 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या आणि त्या पण तेलामध्ये छान अशा फ्राय करून घेते मी आता. लसूण तेलामध्ये छान असा फ्राय झाला ना की त्याच्यामध्ये पहिल्यांदा आता मी कांदा टाकून घेते. कांदा पण मी आता तेलामध्ये मस्त लालसर होईपर्यंत ना फ्राय करून घेते. कांदा आता छान लालसर फ्राय झाला आहे, तेव्हा त्याच्यामध्ये आता मी टोमॅटो ॲड करते. टोमॅटो पण आपल्याला ना असे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे तेलामध्येच. आता त्याच्यामध्ये मी हळद टाकते अर्धा चमचा, थोडंसं धना जिरा पावडर आणि आपलं घरगुती जे लाल तिखट आपण घरी वापरतो ते. मस्त आता हे सगळं एकत्र करून मी छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेते. आता तुम्ही म्हणाल की असंच मसाला वांगं तयार करायचं होतं सगळं मसाले वगैरे टाकून, तर वांग्याची भाजीच का नाही केली? पण तुम्हाला मी नक्कीच सांगेल, असं मसाला भरीत ना तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. मी भरीत नेहमीच असं करते का तर मला जो साधं भरीत करतो ना त्याच्याने थोडंसं ॲसिडिटीचा त्रास होतो, लसूण वगैरे कच्चा टाकतात म्हणून. पण मी अशा प्रकारे ज्यावेळेस भरीत करते ना तर खरंच मला भयानक आवडतं आणि एक चपाती एक्स्ट्राच जाते अशा भरीत बरोबर. तर कांदा, टोमॅटो, लसूण, जिरे मोहरी मस्त तेलामध्ये छान असे तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर जे मी वांगं भाजलं होतं ते पण थोडे छोटे छोटे कट करून ना हे सगळे मसाल्यामध्ये टाकले आणि त्याच्यानंतर वरून कोथिंबीर टाकली. हा 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 हा, काय मस्त सुगंध सुटला होता. आणि त्याच्यामध्ये एक छोटी टिप्स देते, तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाका, याच्याने ना खूप छान अशी टेस्ट येते. आजकाल आपण जे व्हायरल चटणी वगैरे बघतोय ना, ज्या साऊथच्या, ज्या भाताबरोबर वगैरे खाल्ल्या जातात, तर तशाच प्रकारे हे भरीत होतं. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही टोमॅटोची चटणी वगैरे ना सगळं विसरून जाल आणि ही नक्कीच माझी ही रेसिपी जेवणामध्ये ट्राय करा. तर वांग्याच्या भरीत बरोबर मी पटकन चपातीसुद्धा करून घेतली आणि मग जेवणसुद्धा झालं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळं काम आज घरातलं झालेलं आहे. 12 वाजलेत, तर सगळं किचन माझं साफ आहे बघा. पण मला एक काम करायचं आहे, एक व्हायरल ट्रिक यूज करायची. ती म्हणजे तवा दिसतोय तुम्हाला, तवा साफ करायचा आपल्याला आज. तर मी एक फीडमध्ये माझ्या आलं होतं की तवा स्वच्छ कसा करायचा तो. तर आज ती आपण ट्रिक वापरूया. सामान सगळं रेडी ठेवले. चला तुम्हाला आपण बघूया कसं तवा स्वच्छ निघतोय की नाही ते. मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि मग भांडी घासायच्या वेळेस म्हटलं आता पटकन तवा पण क्लीन करून घेऊया. खूप दिवस झाले तवा क्लीनच केला नव्हता. म्हणजे वरवरच आपण रोज भांडे जसे घासतो ना तसं तो स्वच्छ करून घेत होते, पण जो चपाती केल्यामुळे कडेकडेने जो तेलाचा डाग आहे ना तो निघतच नव्हता. म्हणून म्हटलं की चला आज एक व्हायरल ट्रिक तर माझ्या फीडमध्ये सारखीच येते, तर एकदा करून बघूया ती, म्हणून मी ती करणार होते आज. तर पहिल्यांदा तव्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा सोडा टाकला आणि मी हा एक शॅम्पूची पुडी आणली होती त्याच्यामध्ये टाकायला, तर तीसुद्धा मी ह्याच्या तव्यावरती टाकून दिली. आणि हो, मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे, तर तवा गरमसुद्धा आपल्याला करावा लागतो.
तर ह्या 3 गोष्टी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेते मी. पाणी टाकल्यानंतर ना एक उकळी येईपर्यंत, आता तवा तापला त्याच्यामुळे पाणी तर उकळतच राहणार आहे आणि शॅम्पू टाकल्यामुळे ना ते थोडंसं मिश्रण घट्ट घट्ट असं होतं. तर त्याच्यातच लगेचच आपल्याला एक अर्धा लिंबू पिळायचा आणि तो जो लिंबूचा चिलका आहे ना तो त्याच्यामध्येच टाकून द्यायचा, जेणेकरून आपल्याला तव्याला पूर्ण असं फिरवता येईल. तर मी काय करते आता, फोर्कचा जो स्पून असतो त्याच्यामध्ये मी हा लिंबूचा चिलका अडकवते आणि तव्यावरून सगळीकडून असं फिरवून घेते हे सगळं मिश्रण, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी ना हे जे मिश्रण आहे ते तव्याला लागलं जाईल आणि आपल्याला भाजणार देखील नाही. तर आपल्याला भाजण्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, का तर आपण रँडम तवा गरमसुद्धा करतो आहे. तर हे सगळीकडे असं मी पसरवून घेते पहिल्यांदा. माहीत नाही तवा निघेल की नाही, पण म्हटलं चला ट्रिक तरी वापरून बघूया. सारखंच माझ्या फीडमध्ये सारखेच इंटरनेटवरती येत होते की असा तवा क्लीन केल्याने पूर्ण स्वच्छ होतो असं तसं. तर म्हटलं चला एकदा करून तरी बघूया. पण मी ज्यावेळेस भांड्याच्या दुकानामध्ये गेले होते तवा मोडण्यासाठी, का तर काही केल्याने मला हा तवाच निघत नव्हता, त्यावेळेस भांड्याच्या दुकानामध्ये त्या काकूने मला सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही चपाती भाजी म्हणजे गरम ज्यावेळेस तवा असतो ना त्याच वेळेस तो घासायचा आणि त्यावेळेस तो निघला, ते चिकट जे तेलकट डाग असतात ना ते निघले जातात. पण माझ्याकडून काय व्हायचं की मला बाकीच्या कामामुळे मला ते तेवढं लक्षातच नव्हतं राहत आणि त्याच्यामुळे एवढं ते थर साचलेला तेलकट. तर म्हटलं चला आज ते क्लीनच करून घेऊया. तुम्ही नॉर्मल जरी तवा गरम असताना जर हे घासलं ना तरी हे निघतंच, असं माझा एक अंदाज आहे. पण मी हे ट्राय करणार होते तर आणि पण तुम्हाला पण शेअर करावं म्हटलं. तर केलंच, हे सगळं झालं, गॅस बंद केला, तवा खाली घेतला आणि पक्कडच्या साहाय्याने तवा एका हाताने धरला आणि दुसऱ्या हाताने घासण्याचा प्रयत्न केला. खूप 10-15 मिनटं तवा घासल्यानंतर एवढा तवा माझ्या हातून निघाला. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.